यो चैट व्हाट्सअप वेलकम बैक टू अ ब्लॉग। एंड गाइस आज हम जा रहे हैं मेरे मौसी के घर पे। एंड गाइस मैं बहुत ही हटी रहा हूँ। लाइक मेरा ये आउटफिट है वाइट टी शर्ट एंड अ शॉर्ट्स। और मैंने बियर्ड ट्रिम कर दिया भाई, देखो पूरा चिकना, बस मैंने मिशी रखी है। तो अभी चलो जाते देखते कैसी अभी तक उधर पालकी भी है। तो मैं ये ब्लॉग प्रॉपरली व्लॉग करने की मैं बहुत मेरे गैलरी में पड़े हुए इंट्रो मेरे गैलरी में बहुत पड़े हुए हैं, मगर आगे कंटेंट मिसिंग। तो चलो स्टे ट्यून रहो। ओके, मिलते तुमको आगे। इसके बाद आवाज़ का ब्रेक होता है, बट लुक एट दिस व्यू क्रेजी आपल्या सोबत आलो। आपण आलोय अक्काच्या घरी। अक्का आत्ता आलो। येस ना, बंडामधून आलोय। स्कूटी तरी टाकली। हो हो हो। तर आम्हाला तुझं नवीन रेनोवेट घर दाखव जरा, टूर दे। हो, हे सर्वात क्लासी म्हणजे क्रेझी। ओ माय गॉड, व्हॉट अ ब्युटिफुल बाथरूम। कपडे धुवून नाही गेली, विसरली बाथ। पण अक्का जो किचनला आधीचा लुक होता ना, तो एकदम ओजी लुक होता। ग्रीन आणि व्हाईट, हे माय फेवरेट। तर आज मेन्यू काय आपला? मेन्यू आहे घेवड्याची भाजी, पालकची भाजी, मटारची भाजी, डाळ भात। ओ माय गॉड, पापड करते मस्तपैकी। ओ माय गॉड, क्रेझी ग। पालखीला कधी निघायचं आहे? संध्याकाळी पालखी। आणि रेवा कुठे आहे? रेवा ॲज युजल स्कूल ट्युशन स्कूल। आमच्या जनरेशनमध्ये फक्त रेवा जेवढी अभ्यास आहे, अरे मी पण नाही। सुट्टी घे आली 100 वर्ष आयुष्य आहे। रेवा आली। बैक आई एम बैक। अभी हम जा रहे हैं देवल में नमोसा करने के लिए। ये मेरा आउटफिट है, ब्लू डेनिम टी शर्ट, हाँ शर्ट एंड ब्लू जीन्स, सिंपल एंड नीट। चलो लेट्स गो। भावना आता आपण आलेलो आहोत आणि मी बघा क्रेझी गोष्ट आणली आहे। क्रेझी वाटते ना। आणि त्या रेवा झोपले आरामात। हाय तरी बोल चमे। आणि आता हा डे 1 एंड झालेला आहे। आता उद्या तुम्हाला अजून पालखी दिसेल मेन म्हणजे। आणि उद्या पण यात्रा आहेच। उद्या मी यात्रेला जास्त वेळ टाकेन, ॲड करेन। आज कसं मला माईक पण नाही आणलं, मी माईक पण विसरलो कधी। तर ठीक आहे। आणि 2-3 स्ट्रीम तर बंद असणारच, मी इंस्टाला टाकेनच। आणि लास्ट स्ट्रीमचा म्हणजे प्रॉब्लेम झाला होता की व्हॉईस ॲट दॅट मोमेंट स्ट्रीम चालू होती तेव्हा व्हॉईस लाईक चांगला होता, पण नंतर व्हॉईसनी जे स्ट्रीम एंड झाली तेव्हा बघितलं तेव्हा व्हॉईस जामच लो होता। तो त्याला अल्टरनेटिव्ह शोधतो आता, थोडा टाइम लागेल, बट स्टेडियम। सो अभी बज रहा है आपके 12 साढ़े 12 और हम वापस जतरे में जा रहे हैं। और कुछ बात ही चलती है हमारे अलग ही। एंड वही मैंने बस टी शर्ट वही रखा है, बस मैंने जीन्स चेंज किया। चलो अभी तुमको दिखाता हूँ कैसे होता है। तो या गाइस, अभी जो भी तुम सुन रहे हो वो वॉइस ओवर में है। तो ये था मंदिर का बाहर से लुक, जो कि भाई पूरा डैम, इट वाज कम्प्लीटली लाइट, इतना भारी थे। एंड मंदिर का जो एटमॉस्फेयर था सो ब्यूटीफुल। और भाई ये देखो, मतलब इतना क्राउड था ना, इट्स लाइक डैम क्रेजी। आता आपण घरी आलेलो रात्रीचे किती वाजले? 1च्या जास्त तो वाजलेत। मग थोडं गुलाल पण उडालं आहे, पण ठीक आहे, त्याला माझं पालखीचे दर्शन झाली आणि गुड। चलो एक टू में मिळतं आहे। गाय आता वरती झोपलो होतो, तर झोप बी झाली आहे, तर खालती चाललं आहे अक्काकडे। हो मस्त रात्री 2 वाजता आलो मी परत। 2:30 ऑलमोस्ट 2:30 मी झोपलो। चला बघूया काय चाललं आहे। इथे रतन खत्री झोपलेलाच आहे। बाबू अक्का कुठे? अक्का कुठे आहे?
ॲक्टिंग बाहेर गेली आहे. हो अक्का बाहेर गेली आहे. तर आपली आंघोळ बिंघोळ झालेली आहे. आता अक्का पण आली आहे. तर आपण अक्काकडे जाऊया. अक्का हाय, गुड मॉर्निंग. आजचा मेनू काय आहे? आजचा मेनू पापलेट फ्राय, अरे वा वा वा. कोलंबी फ्राय, कोलंबी मसाला, सुरमई फ्राय, सुरमई करी, चिकन लॉलीपॉप, चिकन फ्राय. नाही ग एवढं. अजून पण काहीतरी आहे रे, अजून काहीतरी भाकरी, कालवण, त्याच्यानंतर ग्रीन चिकन. एवढं तू एकटी? मी एकटी बनवणार आहे एवढं सगळं. मावशी आहे, मावशी त्याला बनवणार. दोघं जण आहेत एवढं करणार आहेत. हा, बट ते दरवेळीच आहे, म्हणजे दरवेळी नवीन नवीन काहीतरी ना काही एक्सपेरिमेंट चालू असतात. चालू असतात. ऑपरेशन झालं तरी पण शांत बसणार नाही. असं शांत बसवतच नाही. आणि मच्छी बनवायला तर भारी आवडते. चला मग बनल्यानंतर भेटूया. चला येस. दाखवतो आम्ही आजचा जेवणाचा मेन्यू. अक्का अक्का मेन्यू दाखवूया. चला तर मेन्यू काय आहे खायला? भाकरी खायची आहे. ही आहे भाकरी, सुरमई फ्राय, ओ माय गॉड, पॉपलेट फ्राय, प्रॉन्स फ्राय, ओ माय गॉड, चिकन मसाला, सुरमई करी, ओ गॉड, आणि ही आहे प्रॉन्स. प्रॉन्स बघा केवढी मोठी आहे. ओ माय गॉड. प्रॉन्स तोंडात मसाला. पाणी आलं. सलाड, सलाड ओ नो. आणि राईस, आणि अजून आपलं चिकन फ्राय आणि चिकन लॉलीपॉप तयार होत आहे. ओ माय गॉड. मग ग्रीन चिकन? ग्रीन चिकन संध्याकाळच्या आहे. ओके. ग्रीन चिकन संध्याकाळच्या आहे. आता मग आपण ग्रीन चिकन परत तुम्हाला संध्याकाळचा मेनू दाखवतो बरं एकदा. तर आता मी जेवतो मस्त. आमच्या मावशीने ज्या प्रेमाने बनवलं आहे त्याचा मी स्वाद घेतो. इथे आमची पोरांची तरी गँग बसली आहे. इथे हा रतन खत्री बसला आहे. इथे भंडारा आणि ते रेवा अभ्यास करतोय. नुसती मोबाईल घेऊन बसल्याचं आजची जनरेशन नाही. तुमचा बऱ्याचदा वेलकम झालेला अक्का अँड किचनमध्ये. तर अक्का आता रात्रीचा मेनू काय आहे फायनल आपला? कोलंबी फ्राय, सुरमई करी, कोलंबी मसाला, पापलेट फ्राय, राईस, त्याच्यानंतर आता चिकन फ्राय झालं, त्याच्यानंतर चिकन लॉलीपॉप नाही हा घे याच्यात. त्याच्यानंतर सुरमई फ्राय, अजून अजून काय आहे, अजून काय आहे, अजून काय आहे? अजून मटन आहे. ओ माय गॉड. तर आता मामी पण आलेली आहे अलिबागवरून. मामी इथे बघ, काय कर. तर आता आपण चालू पालखीला. फायरवर्क सुरू झाले असतील ना? येस सुरू झाले. येस. तर कोणाकडे व्हिडिओ घेऊन टाकेन ब्लॉगमध्ये. पण हां चला आता आपण भेटूया पालखीच्या इथे. या वन मोर व्हॉइस ओव्हर. तर हा व्हॉइस ओव्हर का, कारण एवढं हे होतं ना की मी नंतर म्हणजे ते जे ओरिजिनल ऑडिओ होतं ना ते काहीच ऐकलं नव्हतं. कारण बँड्स वर टू लाऊड. आणि तो या पालखीचा एक विषय असतं की ही पालखी समजा आज निघाली आहे तर 3 दिवसानंतर परत देवळात येते. कारण हे नॉन स्टॉप ही पालखी नाचवतात. म्हणजे लाईक समजा आत्ता निघाली आहे तर परत 3 दिवसानंतर. लाईक क्रेझी. आणि एवढं सुंदर वाटतं ना की सर्वकडे लाईटिंग मध्ये देवीची पालखी, बाजूला एवढे सारे बँड, आणि ते देवीचं जे थर्मोकॉलनी बनलेलं जसं हे होतं ढाचा म्हणजे स्टॅच्यू होतं थर्मोकॉलचा. एवढं सुंदर बघायला वाटत होता. नंतर परत जे आजूबाजूला एवढं उल्हासाने सर्व नाचत होते. आणि म्हणजे हे एकदम भारी वाटतं. इथे एक बॅनर पण असं म्हणजे एक ड्रोनवरती लिटरली ड्रोनवरती एक हे उडत होतं. लाईक की देवीचं असं पूर्ण डिजिटल स्क्रीनवरती दाखवत होतं की कसं चाललं आहे. फायरवर्क शो. ॲक्च्युली फायरवर्क शो मिस झाला कारण आम्ही लेट गेलो. आणि हे देवीचं तुम्ही जवळून बघू शकता. काय पब्लिक म्हणजे जाम पब्लिक होती. लव्ड इट बाय. गाईज वेलकम बॅक टू आवर ब्लॉग. म्हणजे डे 3 ऑफ उरण ट्रिप. तर आता आपण आहोत इथे. आता आंघोळ बिंघोळ झालेली आहे. आता पालखी तर आता नाचते. काल तर दोन पेक्षा जास्तच ते एका ती पालखी नाचत होती. तर आता आजचा प्लॅन काय ते बघू. आणि न्यू मेंबर पण आपल्याला जॉईन झालेले आहेत. तर चला आता आपण चाललोय. कुठं आलो अक्का आपण? अरे अक्का मस्त ग, तुझं ऑपरेशन झालं ना. कुठं आलं पण आता?
आता आपण कुठे चाललोय? तर आपण ॲडमला जॅनपिटी हो ॲडमला चाललोय आपण. तुम्हाला तिकडचं दाखवतो मी सर्व कसं. आता सर्व रेडी चालले. वॉशरूम आहे ये दाखव. येस आलो आलो आलो. तर या हे दाखवणार आहे बदल ते बावळट. ओके चलो गाईज आता आपण जाऊया शंकराचं आणि देवीचं. मी तुला काय बोललो तुला मी चालू आता आहे ना एलिफंट दाखवायला नेतोय ना आपण एलिफंट आहे ना. चला पहिले जाऊया. चालेल बांधतात. हो म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन आहे. डॅडच्या मनातली इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि यु नो ही शेड एवढी सही आहे ना एकदम मस्त वाटतं मला. शेड तर एक नंबर आहे. तर देऊ दाखवतो. तर हे सध्या तर अंडर कन्स्ट्रक्शन आहे. बट रिअली बाय तर आता आपण कुठे चाललोय? हां का देवीच्या देवळात इकडून सरळच रोड आहे. ओके. आणि असं आणि आज देवीची पालखी निमित्त सर्वांनी जुन्या मंदिर जे शांतेश्वरी मंदिराचं आहे ते आपल्या नवीन जुन्या सभा या बाजूलाच आहे. अच्छा मग चला जाऊया. चला खूप पुरातन आहे तो. चला पब्लिक कुठे चालला? चलो 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 चला अक्का चला जाऊया. तुला हा स्पॉट कोणी दाखवला? हा स्पॉट आलेलो आम्ही. आहे आमच्या जुनं गाव आहे आमचं. अच्छा गार्डन पण आहे ते. पुढे गार्डन आहे खूप मोठं गार्डन आहे. चला जाऊया पटापट जाऊया. आलो ह्या इथे मस्त बांबू ट्री आहेत ना. बांबू एकदम स्टॅक करून असे एकदम ग्रो केलं मस्त वाटते ते देवीचं मंदिर आहे. अरे वा सुंदर आहे एकदम. म्हणजे पूर्ण ब्लॅकिश थीममध्ये आवडलं बाई. क्रेझी. आणि मधनं असे ऑरेंज हे जातात तिरंगाचे झेंडे. क्रेझी बाई क्रेझी. चलो लेट्स गो. हे थोडं नॉईस आहे पण इट्स ओके. काय आहे? मेन देवी शिवाचं गाव आहे ना. पालखी होती काल ती. हां तिचं खरं स्थान हे आहे. अच्छा. ओ नाईस. मस्त बांधलंय ग. आलो नाही की यांचा फोटोशूट चालू लगेच. कंटाळतच नाही बायका फोटो काढून काढून. ही पब्लिक अजून थांबले इथे. यांचा अजून फोटोशूट चालला. आत्ता संपला इथे. चला आता जाऊया. तो दादा जामचं ते कपल्स आलेत प्री वेडिंग शूटसाठी. चांगले आहेत. त्याने लाईट पण दिली आम्हाला. आता थोडं डार्क झालेलं म्हणून त्याने लाईट पण दिली आम्हाला फोटोसाठी. आता इथे अक्का. चला लवकर अक्का. कोण राहिलं तर तिथे? कुणी का असले फोटो नाही संपत आहे. हवा टू बी ब्राईड आहे ती शेवटी. कुनू तुझ्या लग्नावर आपण असं शूटसाठी येऊया. ओके डन. मग कधी शूट कधी? बोल कुनू बोल कधी करू आपण प्री वेडिंगची डेट. मुलाची डेट बघू अगोदर. आता आपण तिकडे ए अक्का आता कुठं जायचंय? इकडे कपडे धुवायला यायचे. एवढं घेऊन त्याला जंगलामध्ये त्या तिथे पुढे ती एकटी चालते तिथे. काय माहिती कुठं गार्डन. आता रात्रीचं गार्डन काय करत? गार्डन तिथे लग्न होतात गावी. हो पण रात्री दिसणार पण नाही काय गार्डनमध्ये आता. लवकर उठायचं म्हणून मी तर उठलेलो होतो. कधीपासून सांगितलं उठा उठा उठा. चला मी झोपलो नव्हतो. तिथला सनसेट रेडी व्हायला एवढा वेळ नाही लावायचा. मी नाही लावलेला. मी उलट सगळ्यांना उठवलेला आहे. मी सगळ्यांना उठवलं उलट. त्यांची भांडणं संपणारच नाही जाय. गार्डनला आलो म्हणजे लाईट पण नाही आणि बंद पण झालंय गार्डन. बेटर नेक्स्ट टाइम. मस्त वाटतं ना. घरी आलेलो आहोत. आता प्रीत्याशी सँडविच बनवले. आता थोड्या वेळात त्याचा स्वाद घेणार आहोत. या टू माय होम. कारण मी जास्त शूटिंग केली नाही. विसरलोच मी करायचं. ढवाला बनवलं. आलो आम्ही. मस्त ट्रिप झाली.
थँक्स फॉर वॉचिंग. तुम्ही जर इथपर्यंत बघितलं असेल, लव यू गाईज अँड थँक यू फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्लॉग.